मला असं वाटते आता शेवटचा पर्याय का मी एकटाच आहे बा तर हे आत्महत्या करावं आणि जीव देऊन द्यावं. पण ह्या मुलाची इकडे काय हे मुलाचं हे काय कोण सांभाळून याचं मला हे भेटलं पाहिजे. नाही तर मी आत्महत्या करायची आत्महत्याच करतो की आता असं मला वाटून राहिलं. मी प्रदीप सुखदेव रामदरे, मुक्काम वाटाणा, पोस्ट खैरी, तालुका अचलपूर, जिल्हा अमरावती इथला मी रहिवासी आहे. मजुरी काम करतो. माझ्या घरी 3 ते 4 वर्षापासून माझी पत्नी माझ्यावर आणि माझ्या मुलावर अत्याचार करून राहिली. आम्हाला ना विचारता ना पूछता आम्ही शेतावर गेलो का मी शेतावर गेलो का माझी पत्नी बाहेर व्यक्ती येते आणि घरचे दागिने, सोनं नाणं, मागीचे वस्तू हे सर्व पळून घेऊन जाते. आणि माझ्या आई एक म्हातारी आई होती, तर तिला पण तिनं 2-3 खेप मारण्याचे प्रयत्न केले आहे. खूप मारलं आहे तिथे. पण हे माझ्या मुलीले समजा चांगलं वागत नाही म्हणजे शिकले हे ते तुबा आमच्या पसंत नाही आहे आणि तुम्ही ते म्हणजे तुझ्या घरी राहायचं सगळं हे नाही आहे. तो खेळं गाव आहे बा, मला बाहेर हे पाहिजे. आणि बाहेरचा व्यक्ती येऊन तो घेऊन जाते म्हणजे ते चालली जाते त्यासोबत. आणि हे 2 मुलं माझ्या घरी टाकून देते. आणि माझी आई मी दोघंजणं राहत आहे एका घरी, एक परिवार. तर माझ्या घरची मी जे पैसे केले होते माझ्या ॲडमिशन मुलाचे, तर ते पण तिनं 50,000 रुपये नेले आहे. मी मजुरी करतो 300 रुपये येणं, तर तिनं ते 50,000 रुपये माझ्या मुलाचे नेले आहे. पण तिथं फोन केला काय तिथं पण मला मारहाण केला आहे 2-3 खेप शिरजगाव कसब्यात. त्यापासून मला तिथे गेलो का तुला मारून टाकतो, तू माझ्या पसंत नाही आहे, मला हे न्याय देऊन द्यायला. मी म्हणतो मला मोकळं करू, मला फार कधी देऊन दे. पण माझ्या घरी तिनं 3-4 वर्ष मला मागं आणलं आहे. तुम्हाला स्वतः नवरा असूनही मारलं? हा, नवरा असूनही मी स्वतः मारलं. काय म्हणजे ह्या दारू पडता मला कोणत्या गोष्टीचा शौक नाही आहे, काहीच नाही. अरे दारू प्यायला चालू बाबा? हा नाही. बरं मला एक सांगा, तुम्ही शिरजगाव पोलीस स्टेशनला गेले काय? गेलो होतो 2-3 खेप गेला आहे. तर तिथं पण आम्ही एक अपराध लय खेप दिली आहे. पण याच्यावर कोणता न्याय नाही. मी आशेगाव पोलीस स्टेशनला पण अपराध केले आहे. तर आपल्या महिला सेलमध्ये पण हे केलं आहे. पण त्याच्यावर मला अपराध काहीच नाही देत. मलाच समजून आले का बाई हे असं. पण माझं एवढी कंडिशन आहे का मी कसं करू हे मला समजून नाही राहिलं. बरं तुम्ही मला एक सांगा, तुम्हाला नेमका न्याय कोणता पाहिजे? मला न्याय न मोकळं करून द्यावं. बरं तुम्ही कोर्टात प्रकरण टाकलाय काय? कोर्टात पण टाकलं होतं. कोर्टात असं गेलं का ते येते आणि मला गोळीमोडी करून अजून हे करते डिस्प्लिनमध्ये तसंच. संबंध वगैरे विषय आहे आता का? ते घरी कसं आहे फोनवर ते रात्रीचे आपण झोपताना असं वेगळं बोलत होतो, मोबाईल वगैरे तिच्याजवळ आहे. आणि ते आपण म्हणतो कोणा बोलत आहे तर बा मी सोयवर आहे बा कोणीतरी, मग ते फोन आपण गेला बंद करते, असे घटनाशी बोलते. बरं वावर तुला किती का तुमच्याजवळ? माझ्यावर शेत फक्त 1.5 एकर शेती आहे. आणि माझी एक आई आहे, वडील पण अपंग होते, ते वारले. आणि 2 मुलं आहे माझे. ते दोन्ही लेकरांचा तुमच्यावर भार आहे? हा, पूर्ण भार आहे माझ्यावर. बरं आता तुम्हाला सध्या या प्रशासनाकडून कोणता न्याय पाहिजे? माझा प्रशासन एवढा न्याय पाहिजे का बा माझी पत्नी का जाते, हे का पाहिजे बा, माझ्या घरचे पैसे हे पूर्ण तिकडे घेऊन जाते. मी ह्या मागं येऊन आलो, माझ्या मुलाचं शिक्षण वगैरे कसं करू, याच्यामध्ये तुला काय आहे तर मला मोकळं करून दे. बरं मला एक सांगा, हे किती दिवसापासून तुमच्यासोबत घडत आहे? हे 3 ते 4 वर्षापासून होत आहे. 3 ते 4 वर्षापासून. आणखी एक गोष्ट मला एक सांगा, आतापर्यंत किती वेळा आणि पळते बाई? ते बाई 3 तर म्हणजे आपल्या इथं 6 महिने तिकडे राहते, तर 1-1.5 महिना काढते का आधीच तसंच करते पूर्ण. तसंच करते? माझ्या नावाचे खोटी पूर्ण बदला मी करते. मला शौक कोणाच गोष्टीचा आहे. तुम्ही कोणा वाढवण्याचे राहणार? मी वाढवणार. बरं मला एक साधी गोष्ट सांगा, तुम्हाला आता एवढे मोठे लेकर आहेत, एवढे मोठे लेकर असून तेवढे अशी कोण करते? तुम्हाला नेमकं काय संशय आहे त्या गोष्टीचा? मला हेच नाही पडवून आलं का हे माझ्याकडून फक्त ते मी जी काही कमाई करतो ते जमा केली का ते घेऊन पाहिजे तिची पण समजा. म्हणजे ते कमाई केली ते जमा करून घेऊन जाते? हा, पूर्ण नाही विचारताना तुम्हाला शिवीगाळ करते काय? शिवीगाळी करते. असं आपण विचारलं का फोनवर काय करू दे बा, तर ते म्हणजे तुला काय करायचं असं अरे तुरे मला मारायचे प्रयत्न केले 2-3. अरे तुरे? हा. आणि तुम्ही जेव्हा सासरवाडीत जाता तर सासरवाडीतल्या त्या बाकीच्या मंडळींचा कसा वागणूक आहे? त्याचं काहीच नाही. त्याला असं वाटतं की ह्याच बदमाश आहे बा, ह्याच माझ्या पोरीला हे त्रास करते, तो काही चौकशी काही करत नाही आणि तो मला मारहाण करते. ह्या मुलं असताना मला 2-3 खेप मारला आहे. बरं तुम्ही आज गावरान 90 जवळ कसे काय, नेमकं काय तुम्हाला अपेक्षा आहे? मी गावरान 90 अशासाठी आलो का बा मला काही ना काही म्हणजे इकडे तिकडे गेलो आहे, पण मला काही हे भेटून नाही राहिलं न्याय. म्हणजे एक आशा घेऊन आलो त्याच्याजवळ का मला काही ना काही आधार भेटला पाहिजे. बरं हे प्रपंच तुमचा किती वर्ष लग्नाले? आज लग्नाला 14 वर्ष होऊन आहे. आणि किती वर्ष सुखी संसार चालला? माझा लग्नाला संसार चाललाय 5 वर्ष. एक मुलगा आहे पर्यंत. 1 वर्ष मुलगा आहे. हा. आणि हे दोन्ही लेकरं, याचं मोठ्याचं नाव काय आहे? दर्शन. आणि
छोट्याचा अथर्व. हा कोण्या वर्गात आहे, हा कोण्या वर्गात आहे? ह्या 6वी मध्ये गेलाय हा, आणि ह्या 4थीत मध्ये गेलाय. हा चौथीमध्ये गेला. पालन पोषण आणि त्याला तर बिमारी जी येते मी स्वतःच करतो का ते असे पातही नाही काहीच नाही असं टाकून देते. जेव्हा मी बाहेर कुठे गेलो शेतामध्ये तू एक आणि मरून जाय म्हणते. अशी म्हणते. हा